नमस्कार. लेकरांना म्हणजेच विद्यार्थ्यांना अभ्यास करणं का जड जाते? हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. विद्यार्थ्यांना अभ्यास करणं जड जाते. त्यांना अभ्यास करताना झोप येते. त्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो. त्यांना अभ्यास करू वाटत नाही. त्यांना अभ्यास करणं म्हणजे एक ओझं वाटतं, एक बंधन वाटतं, एक ताण वाटतो. त्यांना अभ्यास करूच वाटत नाही. त्यांना वाटतं मस्त खेळावं, बागडावं, धिंगामस्ती करावी, मोबाईल खेळावा, मोबाईलवर गेम खेळावी. पण पण त्यांना अभ्यासाचा एवढा इंटरेस्ट का नाही? त्यांना अभ्यासाची आवड का नाही? त्यांना अभ्यास करणं का जड जातं? याचं कारण म्हणजे त्यांच्या मनात नाही. जसं ते मोबाईल मन लावून बघतात, पिक्चर मन लावून बघतात, धिंगामस्ती मन लावून करतात, एखादा खेळ मन लावून करतात, गप्पा गोष्टी मन लावून करतात, मोबाईल मन लावून बघतात, गेम मन लावून खेळतात, तसं मन त्यांचं अभ्यासात लागलं पाहिजे. त्यांना अभ्यासाची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण झाली पाहिजे. त्यांना अभ्यासाचा रस निर्माण झाला पाहिजे. तेव्हा अभ्यास करणं जड जात नाही. या अभ्यासामुळेच आपलं जीवन सुंदर होते. या अभ्यासामुळेच आपलं जीवन रंगीन होते. या शिक्षणामुळेच आपण सुंदर जीवन जगू शकतो, आनंदी जीवन जगू शकतो, चांगलं जीवन जगू शकतो. आपल्याला हवे ते मिळू शकते, पाहिजे ते मिळू शकते. आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, आपल्या आकांक्षा पूर्ण होतात, आपलं ध्येय पूर्ण होते, आपलं स्वप्न पूर्ण होते. म्हणून अभ्यास करणं जरुरी आहे. या अभ्यासाने सर्व काही मिळते. अभ्यास नाही केला तर काहीच मिळत नाही. म्हणून शिक्षण हे ज्ञानाचा अंकुर आहे. शिक्षण हे सुंदर जीवनाचं, रंगीन जीवनाचं साधन आहे. म्हणून आवडीने गोडीने अभ्यास करावा लागतो. अभ्यास केला तरच आपलं काही खरं आहे. अभ्यास नाही केला तर आपलं खरं नाही. अभ्यास नाही केला, मेहनत नाही केली, परिश्रम नाही केला, झटलं नाही, राबलं नाही, संघर्ष नाही केला तर आपलं काही खरं नाही. आपलं जीवन कंगालमय, नरकमय बनतं. याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. हे त्यांना कळालं पाहिजे, हे त्यांना समजलं पाहिजे. त्यांनी हे मनात घेतलं पाहिजे. अभ्यास करण्याचं मनात घेतलं पाहिजे. जोपर्यंत ते मनात घेत नाहीत, जोपर्यंत त्यांना वाटत नाही की अभ्यास करावा, जोपर्यंत त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होत नाही, जोपर्यंत त्यांना अभ्यासाचं महत्त्व माहीत होत नाही, जोपर्यंत त्यांना जाणीव होत नाही, जोपर्यंत त्यांना अभ्यासात जाणीव होत नाही, आवड होत नाही, गोडी लागत नाही, अभ्यासात मन लागत नाही, तोपर्यंत त्यांना अभ्यास करणं जड जाणार. म्हणून त्यांना अभ्यासाचं महत्त्व माहीत झालं पाहिजे. अभ्यास का करावा लागतो हे त्यांना माहीत झालं पाहिजे. अभ्यासाने जीवन सुंदर होतं. कष्ट केल्याने, मेहनत केल्याने, श्रम केल्याने, परिश्रम केल्यानेच यश मिळते. जीवन सुंदर होते, चांगले होते. कॉप्या करून, या नक्कल करून, या नशिबावर अवलंबून राहून, या दुसऱ्या जीवावर जगून, या टाईमपास करून, मस्ती करून, धिंगाणा करून यश मिळत नाही, जीवन सुंदर होत नाही. तर अभ्यासाने, प्रखर अभ्यासाने, खडतर अभ्यासाने, कठोर अभ्यासाने यश मिळते, जीवन सुंदर होते, रंगमय होते, भव्यदिव्य होते, छान होते. हे त्यांना कळायला पाहिजे, समजलं पाहिजे. तेव्हा त्यांना अभ्यास करणं जड जात नाही. मग खास करून त्यांना अभ्यासाची आवड निर्माण झाली पाहिजे. अभ्यास करण्याची गोडी निर्माण झाली पाहिजे. जेव्हा त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल, अभ्यास करण्याची आवड निर्माण होईल, गोडी निर्माण होईल, जेव्हा ते मनातून अभ्यास करतील, जेव्हा ते मनातून वाचतील, मनातून सराव करतील, चांगला अभ्यास करतील, मननचिंतन करतील, तेव्हा त्यांना अभ्यास जड जाणार नाही. त्यांना अभ्यास करू वाटेल, चांगला करू वाटेल. विद्यार्थ्यांनी प्रथम अभ्यासाची आवड निर्माण करावी, रुची निर्माण करावी. त्यांनी विचार करावा. जसं आपण पिक्चर बघण्यात एवढं मन घालतो, आपण पिक्चर मनातून बघतो, ध्यानातून करतो, मस्ती आपण ध्यानातून करतो, गप्पा मारणं, धिंगामस्ती करणं, टाईमपास करणं, गेम खेळणं, मोबाईल बघणं मनातून करतो. तसा अभ्यास मनातून करावा लागेल. तसा अभ्यास मनातून करावा लागतो हे त्यांना माहीत झालं पाहिजे. अभ्यासाचं महत्त्व त्यांना जाऊन झालं पाहिजे. त्यांना चिंता काळजी लागली पाहिजे. कारण अभ्यासाशिवाय आपलं जीवन सुंदर होणारच नाही. अभ्यास आहे तर आपण आहे.
मेहनत केली तरच फळ मिळेल, कष्ट केले तरच फळ मिळेल, अभ्यास केला तरच आपलं जीवन सुंदर होईल हे त्यांना जाणीव झाली पाहिजे, याची त्यांना माहिती झाली पाहिजे. अभ्यासाचं महत्त्व त्यांना कळालं पाहिजे, शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळालं पाहिजे, आपल्या जीवनाचं महत्त्व त्यांना कळालं पाहिजे. अभ्यास नाही केला, टाईमपास केला, मस्ती केली, धिंगाणा केला, अभ्यासात वेळ घातला नाही, अभ्यास केलाच नाही, टाईमपास केला, मेहनत केली नाही, परिश्रम केला नाही, टाईमपास केला, धिंगामस्ती केली, गप्पा मारल्या, इकडे तिकडे हिंडणं फिरणं हे केलं तर आपल्या जीवनाचं काही खरं नाही. आपल्याला जीवन चांगलं मिळणार नाही. आपल्याला कंगालमय नरकमय जीवन जगावं लागेल. आपलं जीवन बेचिराख होऊन जाईल आणि मग आपल्याला आपलं काही खरं नाही. जीवन हे संकटमय आहे, दुःखमय आहे, समस्यामय आहे. म्हणजे संकटमय, दुःखमय, समस्यामय जीवनाला आनंदमय कसं करायचं याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. कारण मेहनतीनेच, परिश्रमानेच, अभ्यासानेच, प्रखर खडतर कठोर अभ्यासानेच, जास्तीत जास्त अभ्यासानेच, सराव, चिंतन, अभ्यास, वाचन, लेखन यांनीच आपलं जीवन सुंदर होतं, रंगमय होतं, भव्यदिव्य होतं. म्हणून मनातून, ध्यानातून अभ्यास करावा लागेल. आणि जेव्हा त्यांना काळजी लागेल, चिंता लागेल, ध्यास लागेल, आवड निर्माण होईल, तेव्हा त्यांना अभ्यास जड जाणार नाही, त्यांना झोप येणार नाही, त्यांना काळजी लागेल, ध्यास लागेल. म्हणून अभ्यासाचा ध्यास ठेवा, काळजी ठेवा, चिंता ठेवा, एक स्वप्न ठेवा, एक ध्येय ठेवा. मला हे बनायचं आहे, मला ते करायचं आहे, मला हे बनायचं आहे, हे बनवून दाखवणार, मला असं व्हायचं आहे, मला तसं व्हायचं आहे. आज याचा ध्यास ठेवा, स्वप्न ठेवा, ध्येय ठेवा, मोठे उदात्त ध्येय ठेवा, ध्यास ठेवा, काळजी ठेवा. तेव्हा तुम्हाला झोप येणार नाही, तुम्हाला अभ्यास करणं जड जाणार नाही. काळजी असल्याशिवाय, चिंता असल्याशिवाय, ध्यास असल्याशिवाय, स्वप्न आणि ध्येय उदात्त ठेवल्याशिवाय अभ्यासात मन लागणार नाही. म्हणून एक उदात्त ध्येय ठेवा, एक स्वप्न ठेवा, धीर ठेवा, धैर्य ठेवा, दिलासा ठेवा, दूरदृष्टी ठेवा. कारण अभ्यासाशिवाय आपलं काही खरं नाही, अभ्यास केल्याशिवाय आपलं काही खरं नाही. कारण जीवन फार अवघड आहे, जीवन जगणं फार सोपं नाही. हे जीवन जगणं फार अवघड आहे. हे अवघड, कठीणातलं कठीण जीवन हे आपण आपल्या परिश्रमाने, आपल्या मेहनतीने आपण चांगलं आनंदमय करू शकतो. म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे, हे त्यांना कळालं पाहिजे, याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांना एक ध्यास लागला पाहिजे, एक काळजी लागली पाहिजे, चिंता लागली पाहिजे आणि मनातून त्यांनी अभ्यास केला पाहिजे. तरच त्यांचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेदार होईल. आणि त्यांना एकदा अभ्यास करण्याची ध्यास लागला, एकदा त्यांना अभ्यासाचं महत्त्व माहीत झालं, एकदा त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत झालं, एकदा त्यांना ध्यास लागला, काळजी लागली, चिंता लागली आणि एकदा त्यांना अभ्यासाची आवड निर्माण झाली, एकदा त्यांना कळालं की अभ्यासाशिवाय पर्याय नाही, अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, अभ्यासाशिवाय जीवन सुंदर होणार नाही, अभ्यास केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही, आपलं जीवन रंगीन बनणार नाही, आपलं जीवन छान छान होणार नाही. म्हणून अभ्यास करावाच लागतो, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. एकदा त्यांना माहीत झालं, एकदा त्यांना अभ्यासाचं महत्त्व माहीत झालं, शिक्षणाचं महत्त्व माहीत झालं की ते मन लावून अभ्यास करतील, ध्यानातून अभ्यास करतील. त्यांना अभ्यास जड जाणार नाही, त्यांना अभ्यास करताना कंटाळा येणार नाही आणि अभ्यास करताना त्यांना झोप येणार नाही. ते काळजीने मन लावून अभ्यास करतील. प्रथम त्यांना अभ्यासाची आवड निर्माण करावी लागेल. पण ही आवड शिक्षकांनी निर्माण करावी, आईवडिलांनी निर्माण करावी. आईवडिलांनी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार लावावे. आईवडिलांनी त्यांच्याकडे चांगलं लक्षपूर्वक, काळजीपूर्वक लक्ष द्यावे, त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, त्यांचा अभ्यास घ्यावा, त्यांची वेळ द्यावा, त्यांना अभ्यासाचं, जीवनाचं महत्त्व समजून सांगावे. तर त्यांना अभ्यास जड जाणार नाही, अभ्यास कंटाळा येणार नाही. विद्यार्थ्यांना अभ्यास का जड जातो याची अनेक कारणं आहेत. आईवडिलांचं दुर्लक्ष, आईवडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना अभ्यास करणं जड जातं. आपण मुद्द्याद्वारे याचं बघणार आहोत. विद्यार्थ्यांना अभ्यास करणं का जड जातं हे मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण आपण करणार आहोत. प्रथम आपण याची प्रस्तावना पाहत आहोत. विद्यार्थ्यांना अभ्यास करणं जड जाण्याचं कारण, मुख्य कारण म्हणजे कंटाळा, आळस, निष्काळजीपणा, अभ्यासाचं महत्त्व नसणे, गांभीर्य नसणे, मनात न घेणे, ध्यानात न घेणे, आईवडिलांचं दुर्लक्ष, ध्येय स्वप्न न ठरवणे, या अनेक कारणामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणं जड जातं. ध्यास नसणे, दूरदृष्टी नसणे, काळजी नसणे, चिंता नसणे,
अभ्यासाची आवड नसणे, या अनेक कारणामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणं जड जातं. आपण मुद्द्यानुसार सविस्तरपणे पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विसरू नका. धन्यवाद.